आज एक सुंदरसा विषय आपण पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे तीन राज्य। आज आपण एक चांगला विषय पाहणार आहोत। आजचा विषय आहे तीन राज्य। बायबल हा वचनाचा थांग सागर आहे। आपण वचने वाचतो पण ते लक्षात राहत नाही। त्याचे कारण आहे की ते विषयाला धरून वाचत नाही। तीन राज्याची वचने लक्षात राहावी म्हणून हा विषय प्रार्थनापूर्वक तुमच्या पुढे ठेवत आहे। देवाचे राज्य। लूका वर्तमान 17:20 आणि 21 वचन बघा। देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता त्याने त्यास उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही, पहा ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाही, कारण पहा देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे। आज आता या पृथ्वीवर देवाचे राज्य चालू आहे। म्हणजे आपण जे आज आहोत ते सर्व देवाच्या राज्यात आहे। बघा, मानवांना जेव्हा पार्थिव देह असतो तेव्हा तो देह देवाच्या राज्याचे फळ उपभोगत असतो। प्रथम पार्थिव देह समजून घेऊया। ज्या शरीरात हाड व मांस व रक्त असते त्या देहाला पार्थिव देह असे म्हणतात। आणि आज सर्व पृथ्वीवर जे आपण मानव आहोत ते सर्व पार्थिव देहात आहे। बघा, तिसऱ्या स्वर्गात मानवांनी येऊ नये म्हणून त्याने पार्थिव देह दिलेला आहे। म्हणजे परमेश्वराने सर्व मानवाला पार्थिव देह दिला। तो आतापर्यंत चंद्रापर्यंत पोहोचला आहे। म्हणजे 3,84,400 किलोमीटर अंतरापर्यंत मानव गेलेला आहे, परंतु तिसऱ्या स्वर्गापर्यंत तो जाऊ शकत नाहीये। बघा, सेकंदाला 3,00,000 किमी या वेगाने आपण गेलो, हा प्रकाशाचा वेग आहे, तर कोटी कोटी वर्षांनी तिसऱ्या स्वर्गात पोहोचू इतकं तिसरा स्वर्ग दूर आहे। बघा, आणि स्वर्गात मानवाने येऊ नये म्हणून पार्थिव देह परमेश्वराने सर्व मानव जातीला दिलेला आहे। आणि ते आपण पाहतो, म्हणूनच तिसऱ्या स्वर्गापर्यंत आपण पोहोचू शकत, कारण ते अंतर इतकं दूर आहे। बघा, पार्थिव देहात असताना स्वर्गात येण्याचा मानवाने प्रयत्न करू नये म्हणून देवाने बंदी घातली आहे। उत्पत्ती 11:6 परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एक आहे व ही यांच्या कृत्याची सुरुवात आहे, आणि हे जे काही करण्याची योजितील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही, तर त्यांच्या भाषेचा घोटाळा करू। बघा, मग मानवांनी पार्थिव देहात राहून देव स्वर्ग याविषयी ज्ञान मिळावे म्हणून त्याला देवाच्या राज्यात ठेवले आहे। म्हणजे आता देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य असं एक वचन आहे। बघा, लूका वर्तमान 14:15 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, म्हणजे पार्थिव देहात राहून देवाचं वचन ऐकायचं। पहा, पार्थिव देह हा देवाच्या राज्यात राहतो। देवाच्या राज्याची माहिती त्याला जगातील कोणत्याच मानवाकडून मिळत नाही आणि नसते। ही माहिती त्याला बायबल वाचून मिळत असते। पार्थिव देहाला देवाच्या राज्याची माहिती ही बायबल वाचूनच मिळते, कोणाकडूनही जगात मिळत नाही। बघा, ख्रिस्ताचे राज्य, त्याच्यानंतर बघू, बघा 2 नंबरचे राज्य हे ख्रिस्ताचे राज्य आहे। इफिस 5:5 जार कर्मी अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे, असल्या कोणाचाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात। या वचनात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचे राज्य आहे ते आपण समजून घेऊ। बघा, ही पृथ्वी परमेश्वर जाळून टाकणार आहे, म्हणजे जे सध्या आपण राहतो या पृथ्वीला तो जाळणार आहे। जाळून टाकल्यावर तो या पृथ्वीवर परत जीवसृष्टी बनवितो। ती किती वर्षांनी बनविणार आहे हे माहीत नाही, हे त्याला ठाऊक आहे। बघा, या पृथ्वीला जाळल्यानंतर परत ख्रिस्ताच्या राज्यासाठी जी सृष्टी बनवायची त्याला ती किती वर्षांनी बनवणार हे कोणालाही माहीत नाही आणि कुठेही लिहिलेलं नाही। बघा, ख्रिस्ताच्या राज्यात काय होणार आहे, तर ख्रिस्ताच्या राज्यात लांडगा, कोंकरू, सिंह व बैल एकत्र असतील, चरतील असे वचन आहे। बघा, यशाया 65:25 या वचनात तिथं लिहिलेलं आहे। बघा, हे वचन ख्रिस्ताचे राज्य दाखवित आहे। त्याचा काळ हा 1000 वर्षाचा आहे। ख्रिस्ताच्या राज्याचा काळ हा फक्त 1000 वर्षाचा आहे। ख्रिस्ताच्या राज्यात जे मानव असतील ते स्वर्गीय देहाचे असतील। स्वर्गीय देहात हाड मांस असते पण रक्त नसते।
हा देह दुसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. बघा, जे रक्त नसल्यामुळे दुसऱ्या स्वर्गामध्ये स्वर्गीय देह जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्या सध्या याच्यामध्ये रक्त आहे, हा पार्थिव देह. बघा, स्वर्गीय देहाला ख्रिस्ताच्या राज्यात जाण्यासाठी जे ज्ञान हवे असते ते त्याला बायबल देत नाही. त्याला पवित्र आत्म्याच्या शिक्षणाने प्राप्त होते. हे प्रभूच्या हाती आहे. पवित्र आत्म्याचा व अग्नीचा बाप्तिस्मा प्रभू देतो, असं पण एक वचन आहे. मत्तयाचा 3 अध्याय 11 वचन. योहान म्हटलं, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण माझ्या मागून जो येतोय ख्रिस्त तो पवित्र आत्म्याने अग्नीने करणार आहे. बघा, स्वर्गाचे राज्य, ते 3रं राज्य आहे स्वर्गाचं. बघा, स्वर्गाच्या राज्यात अदृश्य देह असतात, म्हणजे आत्मे असतात. ख्रिस्ताचे राज्य व सैतानाचा 1000 वर्षाचा काळ संपल्यावर स्वर्गाचे राज्य चालू होते. स्वर्गाच्या राज्याचा कालावधी नीटसा समजून घ्या. स्वर्गाचं राज्य कधी चालू होतं? सैतानाचं बी 1000 वर्षाचा कालावधी. बघा, अदृश्य देहात हाड, मांस व रक्त असे काही नसते. जसं आज आपल्याला आहे हाड, मांस, रक्त, तसं या अदृश्य देहाला काही नसतं. तरीही त्याला एक देह असतो. या देहावर स्वर्गाचे राज्य असते. याला आपण आत्मा म्हणतो. आणि हा जो आत्मा असतो, प्रत्येक मानवाला आत्मा असतो, पण त्या आत्म्याला सुद्धा एक देह असतो. आणि हा देह स्वर्गाच्या राज्य भोगणार आहे. बघा, अदृश्य देह केव्हा मिळतो? ख्रिस्ताचे राज्य झाल्यावर, सैतानाचा काळ 1000 वर्षाचा संपल्यावर शेवटचा न्याय होतो, तेव्हा हे शरीर मिळते. असं वचन कुठं आलेलं आहे? प्रकटीकरणाचा 20 अध्याय 11 वचनामध्ये आलेलं आहे. बघा, सैतानाला थोडा वेळ सोडण्यात येतं आणि मग तिथं सोडल्यानंतर मग न्याय होतो. बघा, आत्म्याने चांगले काम केले तर तो अनंत काळच्या जीवनात जातो. आत्म्याने चांगले काम केले नसेल तर तो अग्नीच्या सरोवरात जातो. तेथे तो युगानुयुग पीडा भोगतो. तरी तेथे आत्मा मरत नाही, तो पीडा भोगत असतो. आत्मा मरत नाही. बघा, अनंत काळचं जीवन चांगलं काम करणाऱ्याला आणि अनंत काळचे अग्नीचे सरोवर वाईट काम करणाऱ्यांना. बघा, कोणता देह कोणत्या राज्यात आहे? बघा, हे पहिलं समजून घ्या. पार्थिव देह तो देवाच्या राज्यात असतो, स्वर्गीय देह ख्रिस्ताच्या राज्यात असतो, आणि अदृश्य देह हा स्वर्गाच्या राज्यामध्ये असतो. म्हणजे हे 3 राज्य आणि आपल्याला 3 देह आहेत. म्हणूनच असं आलेलं आहे बघा वचनामध्ये, शरीर, जीव आणि आत्मा ख्रिस्त येईपर्यंत तुम्ही सांभाळा. देवाच्या राज्याचा कालावधी 6000 वर्षाचा, ख्रिस्ताच्या राज्याचा कालावधी 1000 वर्षाचा, सैतानाचा काळ हा 1000 वर्षाचा. प्रकटीकरण 20:3 या वचनाप्रमाणे. व स्वर्गाच्या राज्याचा काळ अनंत वर्षाचा आहे, म्हणजे युगाने युगाचा आहे. बघा, तो काळ कसा आहे? बघा, देवाच्या राज्याचा आदाम ते ख्रिस्त 6000 वर्ष, ख्रिस्ताचं राज्य 1000 वर्ष, सैतानाचा काळ 1000 वर्ष, आणि स्वर्गाचं राज्य हे अनंत काळचं आहे. आज आपण देवाच्या राज्यात आहोत. आपणास ख्रिस्ताच्या राज्यात जावायचे आहे. त्यानंतर स्वर्गाच्या राज्यात जावायचे आहे. त्यासाठी 2 बाप्तिस्मे होणे गरजेचे आहे, योहान 3:5 या वचनाप्रमाणे. आणि म्हणून जर जो 2 बाप्तिस्मे घेतो तोच पुढे जात असतो ख्रिस्ताच्या राज्यात, त्याच्यानंतर स्वर्गाच्या राज्यात. हा विषय समजला असेल.